अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारनं नूतन वर्षाची आगळी वेगळी अशी भेट दिली असून तब्बल 19 कोटी 20 लाखांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे। जुनी रखडलेली रक्कम देखील मिळणार आहे। राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी नववर्षाची सुरुवातच मोठ्या दिलासादायक बातमीनं झाली आहे। उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनानं तब्बल 19 कोटी 20 लाख रुपयांचा शिष्यवृत्ती निधी मंजूर केला असून याबाबतचा अधिकृत शासन निर्णय 31 डिसेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आला। ही महत्त्वाची शिष्यवृत्ती मेडिकल, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषी तसंच 12वी नंतरच्या सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील विद्यार्थ्यांसाठी असून सन 2019-20 ते सन 2025-26 या कालावधीतील प्रलंबित अर्जांनाही यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून थांबलेली शिष्यवृत्ती आता लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। या ऐतिहासिक निर्णयामागे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे राज्य सदस्य वसीम ख्वाजाभाई बुऱ्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा मोठा वाटा आहे। गेली अनेक वर्षे बंद असलेली ही शिष्यवृत्ती पुन्हा सुरू व्हावी यासाठी त्यांनी शासन दरबारी सातत्यानं संघर्ष केला। विविध सामाजिक आणि शैक्षणिक संघटनांनीही ही मागणी लावून धरली होती। अखेर त्याला यश आलं। या निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक मंत्री अजित पवार यांचे अल्पसंख्याक समाजातर्फे आभार मानण्यात आले। हा निर्णय हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करणारा ठरणार असून अल्पसंख्याक समाजासाठी तो एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे। DTE, DMER, MCAER अंतर्गत येणाऱ्या सर्व 12वी नंतरच्या अभ्यासक्रमांना याचा लाभ होणार आहे। प्रलंबित शिष्यवृत्ती लवकरच खात्यावर जमा होणार असून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी ही बातमी म्हणजे नववर्षाची सर्वात मोठी भेट ठरत आहे। राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे मागणी केली, पाठपुरावा केलो। गेल्या 2019 पासून अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना 12वी नंतर हायर एज्युकेशन घेण्याकरिता स्कॉलरशिप पेंडिंग असलेले सर्व त्यांना मिळण्याकरिता व इथून तो स्कॉलरशिप सुरू राहण्याकरिता सातत्याने पाठपुरावा केले। दादांना मी विनंती केलो, दादा या राज्यातील अल्पसंख्याक समाजातील अनेक असे स्टुडंट आहेत ज्यांची इच्छा हायर एज्युकेशन घेण्याची आहे, परंतु त्यांची परिस्थिती, त्यांची आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे त्यांना उच्च शिक्षण घेता येत नव्हता। असे अनेक विद्यार्थी पुढचं एज्युकेशन घेत नव्हते। ही बाब आदरणीय दादांच्या लक्षात आल्यानंतर आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी कालच जे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, अर्थमंत्री आहे आणि सध्या अल्पसंख्याक विभाग आदरणीय दादांकडेच आहे, कालच 31 डिसेंबर 2025 रोजी आदरणीय दादांनी 19 कोटी 20 लाख रुपये त्या ठिकाणी निधी मंजूर केलेली आहे। आमच्या पाठपुराव्याला यश आल्याबद्दल आम्हाला समाधान होत आहे, आनंद होत आहे। त्या ठिकाणी